तर अशी भांडणं तुमच्याकडे पण आहेत का हो, काय ते सांगते पुढे व्हिडिओमध्ये. तर हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आता वाजलेले आहेत बघा, जवळजवळ वाजले असतील म्हणलं तर सकाळचे 5:45 वगैरे वाजले असेल काही तर. आणि आता मला लागायचं आहे स्वयंपाकाला. तर स्वयंपाकामध्ये आज बनवणार आहे बघा मसाले राईस बनवणार आहे. थोडासा दोडक्याचा रस्ता किंचित एकदम आपण आमटी म्हणतो ना त्या टाईपमध्ये बनवणार आहे. तर त्याच्यानंतर बनवणार आहे थोडीशी शिमला मिरचीची भाजी, सगळं बनवणार आहे. पण पहिल्यांदा म्हणलं आता पहिल्यांदा बनवून घेते की दोडक्याचा रस्सा आहे ना ती पहिल्या स्टार्टला थोडंसं बनवून घेते, कारण याला काही वेळ लागत नाही. पण इकडं भाताकडं म्हणलं ना तर थोडासा वेळ लागतोय. तर याच्यामध्ये पातेल्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल, त्याच्यानंतर थोडीशी जिरी मोहरी, थोडीशी हळद, त्याच्यानंतर थोडंसं आपलं घरचं काळं तिखट टाकणार आहे आता. आणि काय झाले माहिती का, थोडंसं आता राईस आणि दुसरी डबल भाजी म्हणलं की एकदम किंचित थोडीशीच भाजी बनवायची, अगदी 2 वाट्या म्हणलं तर चालतंय. कारण कसं आहे राईस सोबत पण आता कढी वगैरे काय बनवणार नाही मी, ही भाजी सोबतच आणि चपाती सोबत पण थोडी भाजी होईल ह्या हिशोबात बनवणार आहे. पोरांना टिफिनसाठी होऊन जाईल आपली शिमला मिरची. तर इथं आता टोमॅटो, दोडका, कांदा हे सगळं तळून झालेलं आहे. तर त्याच्यानंतर आता याच्यामध्ये टाकणार आहे फक्त थोडंसं पाणी टाकणार आहे. तर एकदम सिंपल रेसिपी आहे, त्यामुळे एवढं काय मी तुमच्यासोबतही केलं नाही, सांगितलेलं नाही तुम्हाला. तर त्याच्यानंतर आता भाजी वगैरे झाली होती इकडं. तर त्याच्यानंतर आता मला बनवायचं आहे मसाले राईस. तर मसाले राईसला ना एक 3-4 बटाटे घेतलेत आणि त्याच्यावरची साला वगैरे काढून घेतलीत, सगळी साल काढलेली आहे. त्याच्यानंतर अद्रक घेतलेला आहे, 4-5 कांदे घेतलेले आहे, 2-3 टोमॅटो घेतलेले आहे, फ्लावर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, सगळं घेतलेलं आहे. आणि आता इथं म्हणलं आता 15-20 मिनिटं आपल्याला तर चिरायलाच लागतील, मग एका ठिकाणी बसून सगळं व्यवस्थित चिरून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळं चाललंय तोपर्यंत ना इकडं आमच्याकडं पावसाचं बघा कसं चाललंय. इकडं सगळा पावसाचा एकदम गोंधळ चाललेला आहे. आता कसं आहे माहिती आहे का, अचानकच ऊन आणि अचानक पाऊस, असं वाटत पण नाही की पावसाचं वातावरण. आणि त्याच्यानंतर म्हणलं आता पाऊस पडतोय, तर मग मी पण इकडंच निवांत असं पाऊस बघत थांबले. त्याच्यानंतर म्हणलं राईस नंतर न टाकता येईल. तर सध्या काय झालंय माहिती आहे का, आमच्याकडे डांबरी रोड वगैरे काही नाही बघा, असा रोड आहे बघा, असा दिसतोय का कसा आहे, असं एकदम म्हणजे एकदम चिक्कल रोड आहे, असा चिखलाचा मुरुमचा रोड आहे, तो पण व्यवस्थित नाही. तर त्याच्यातनं पण असं म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम होते पावसाळ्यामध्ये. पण असू द्या, पाऊससुद्धा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला सगळ्यात सोयी भेटतात असं काय नाही आहे, त्याच्यात ॲडजस्टमेंट करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आता इथं पण पावसाळ्यामुळे गुलाबी वगैरे बघितलं का किती छान फुललेत, एकदम झाडं वगैरे असे एकदम खुलखुलीत तेज आले झाडांवर, एकदम असं एकदम फ्रेश. आणि कलर विलर झाडांचा एकदम फ्रेश झाला आहे, सगळी धूळ वगैरे पावसानं निघून गेलेली आहे. आणि आता कडीपत्त्याचं झाड पण माझं एकदम छान आलेलं आहे. तर आता इथं मला बनवायला घेतलेलं आहे मी मसाले राईस. तर मसाले राईसमध्ये टाकले भरपूर अशी मोहरी, जिरे, त्याच्यानंतर ठेचलेला लसूण, थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर कांदा, कट केलेला कांदा घालून घेतला आहे. आता कांदा ना मस्त असा सोनेरी कलर तर तळून घेणार आहे, कारण कांद्याशिवाय ना कुठलीही भाजी म्हणा, मसाले राईस म्हणा, त्याला अजिबात टेस्ट नाही बघा. तोपर्यंत आता इकडं ना भरपूर गोंधळ उठलेला आहे. भांडण म्हणलं ना मी तुम्हाला, तर इकडे आता भांडण आहे. पण म्हणलं आता ह्यांच्याकडे लक्ष दिलं ना तर माझं ना काहीच स्वयंपाक होणार नाही. मी काय करते माहिती आहे का, असं जर लक्ष देत राहिलं ना तर मग पोरांकडे असं लक्ष देत राहिलं ना त्यांचं बारीक सारीक गोष्टीकडे, मग आपलं काम होत नाही बघा सकाळ सकाळी. त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आता इकडं ना लसूण टाकून घेतलेला आहे, कांदा टाकलेला आहे, त्याच्यानंतर फ्लावर आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे, त्याच्यानंतर ते टाकलेलं आहे, शिमला मिरची टाकलेली आहे, थोडेसे शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे आमच्यात आवडतात त्यामुळे शेंगदाणे थोडेसे जास्त घातलेले आहेत. त्याच्यानंतर तमालपत्र घातलेलं आहे. त्याच्यानंतर खडा मसाला म्हणतो ना आपण, ती ह्याचा आपलं लवंग, परत मिरी, ते पण थोडंसं टाकलेलं आहे. एकदम नॉर्मल जास्त पण झणझण होईल एवढं टाकायचं नाही. आणि त्याच्यानंतर भरपूर असं मीठ टाकलेलं आहे, कारण राईस म्हणलं ना मीठ ना असं छान भरपूर मीठ असलं तर छान लागते राईसला. आणि वरून वगैरे मीठ टाकणं हे काय व्यवस्थित वाटत नाही, त्यामुळे भरपूर मीठ थोडंसं टाकून घेते मी. आणि राईस त्याच्यामध्ये आता एक उकळी आली की त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतलेला आहे. आणि इकडं माझं करायचं चालू आहे तोपर्यंत इकडं पूर्वाला चहा वगैरे दिलेला आहे सकाळचा. आता आमचं ना तुम्हाला थोडक्यात सांगते, सकाळ उजडलं ना तिथूनच भांडण चालू होतंय म्हणलं तर चालते. आता इथनं तुम्हाला आता चालूच दिसणार आहे. एकदा सकाळी उजडलं, सूर्याकडून आला म्हणलं की इकडून भांडण चालू असते. म्हणजे दोनच घरात किती माणसं आहेत, फक्त 4 माणसं आहेत, आम्ही दोघं आणि आमची ही 2 मुलं. तर त्यांचं कसं आहे माहिती आहे का, भाऊ बहिणीचं अजिबात पटत नाही. तुम्हाला मी पुढे दाखवते व्हिडिओमध्ये. म्हणजे प्रत्येक 5-5 म्हणजे मिनिटाला त्यांचं भांडण असते. तुम्हाला सांगते ही गोष्ट नाही, ही माझी नोटबुक आहे, ही पेन तुझा आहे,
ह्या पेनला ही पेन माझा आहे तर मी संपलाय तर तू थोडा वेळ देतो का, तर ती त्याला देत नाही. मग कसं होतं एखाद्या दिवस कसं होतंय, आता ह्याला पण भरपूर पेन असते, त्याला पण भरपूर पेन असते, पण कधी कधी कसं होतंय आता लिखाणामुळे एखाद्या दिवस बाय चान्स पेन संपतेत आणि मग मागाची एकामेकाला गरज पडते, तर त्यावेळेस ते एकामेकाला भांडण करत बसते, देत नाहीत. तर पहिला आमच्या वेळेस तर ना एक पेन किंवा एक थोड्याशा नोटबुकमध्ये सगळं भागत होतं, पण आताच्या पोरांना ना तसं म्हणायला गेलं तर अभ्यास पण भरपूर आहे, त्यामुळे त्यांना पण काय आपण बोलू शकत नाही. आता इकडे बघा चालू झालेलं आहे सगळं. ही आता शिवतो कशी करून जा शिवणार शिव शकत नाही. तुम्हाला येते का आ सोड आणि ह्याला पेन घेऊन द्या, माझं 2 पेन संपवलं. काय 600 रुपये घेणार हे आहे. होय गं. मी तर 600 रुपये पेन घेणार आहे. दे मम्मी काय 12 रुपये दे. 12 रुपये दे. 12 रुपये. तर हे बघा हे आमच्यात असं भांडण चाललेलं असते सारखं. तर आता इथं भांडण झालेलं आहे, आता इथं अजून स्टार्ट होईल भांडायला, कारण सारखं तुम्हाला मी भांडण दाखवत बसत नाही, कारण आमची पोरांचं सारखं तेच चाललेलं असते. मिळून तर शाळेत जाते, एका शाळेत तर जायचं होतं आणि एका शाळेत जायचं आणि पटत तर नाही दोघांचं असं आहे. तर आता इथं बघा घरभर पसारा पडलेला आहे, माझं सगळं स्वयंपाक वगैरे झालेला आहे, कपडे मशीनला लावलेले आहेत, परंतु आता हे सगळे चाललेत ना, तर मग आता ह्यांना पडदेशी पाठवून मी घर साफसफाई करायला घेणार आहे. साफसफाई करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर उरलेली कामं करायची आहेत. तर आज इथं थोडा शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तर इथेच व्हिडिओ एंड करते. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.